अशी डोक्यावर नाही गेली आणि एकदम सोप्या शब्दात सांगितलं, बरोबर की? आता कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला समजलं? कॅन्सर कशा कशाचं होतं ते पण समजलं, कॅन्सर कशाने होतो ते पण समजलं. कॅन्सर हा जो आजार आहे, आता तुम्हाला ताप येतो ते समजतं, तापाला आई हात लावून बघते, बरोबर की? तापाला आणि थंडी वाजली तर तुम्हाला सुरू होतं. पण कॅन्सर हा आजार आहे, कॅन्सर हा आजार लवकर लक्षात येतो, तो नंतर ठराविक लक्षणं दिसून आल्यानंतर कॅन्सर हा आजार लक्षात येतो. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मादम क्युरी नावाच्या शास्त्रज्ञ होत्या, त्यांनी त्याच्यावर उपचार काढले. आज कॅन्सर डे म्हणजे हा कर्करोगाचा दिवस असं त्याला नाव. पण हा कर्करोगाचा दिवस का साजरा केला जातो? कारण की तुम्हाला सगळे कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी, कुणी कॅन्सरला घाबरू नये. असं कुणी आहे का वर्गामध्ये की ज्यांच्या घरामध्ये कोणाला कॅन्सर झाला होता, कॅन्सर पेशंट पाहिले? अजून नाही, ठीक आहे. तर कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो. काही लोक असे की जे खूप आपण म्हणतो कॅन्सर तंबाखू ती पुडी बघितली आहे का तुम्ही? कोणाकोणाच्या घरात ते खातात. त्याच्यावर मागच्या बाजूने कशाचं चित्र असतं? कॅन्सरचं कसलं होतं? काय काय याच्यावर खेकड्याचं चित्र असतं ना. तर मग ते जे तंबाखू विकणारे तेच सांगतात की हे खाणं चुकीचं आहे, तरी पण आपण खातो, बरोबर? आपण म्हणजे आपले घरचे खातात, तरी पण ते खातात. आणि पण आपण त्या गोष्टी कधी घरी सांगितलंय का की खायचं नाही किंवा हट्ट धरलाय का? तुम्ही जर म्हणताय दादा जर किती रुपयाला आणून नाही देत कोणाला, अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही कधी आणले का दुकानातून? कोणासाठी तू आणले? मग आता इथे पुढं सांगायचं मी आणणार, त्यांनी काय होतं? शरीराला हानी होते, बरोबर की? सगळ्यात चुकीची गोष्ट कोणती की जी आपल्याला माहिती आहे याच्यापासून हानी होते, तरी समोरचा व्यक्ती करतोय आणि आपण त्याला बढावा देतो, आहे का नाही? आपण जर त्याच्यावर लिहिलंय, समजा आता तुझे कोण खात असतील, बाबा वगैरे खातात, आत्या, मग आत्या तुझी आहे की नाही? मग आत्याने समजा सांगितलं ताई हे घेऊन ये, मग आत्या तुझी जवळची आहे की नाही? मग आत्या जर जवळची असेल आणि आपणच तिला जर चुकीच्या गोष्टी नेऊन देत असं तिच्या जीवाला हानिकारक आहे. तर काही वेळेस गोड बोलून दिलेलं चॉकलेट सुद्धा कडू म्हणून दिलेल्या औषधापेक्षा एखादी आई लेकराला औषध देते, कडू म्हणून देते की नाही, तर ते तो लेट करतो. आणि पप्पा काय देतात? चॉकलेट देतात. त्यांनी काय होतं? दात किडतात. मग पप्पा बरोबर की आई बरोबर? आई बाळांनी चिखलात जाऊ नये किंवा नकात घाण होऊ नये म्हणून मारून नख काढते. आणि बाळ रडल्यानंतर पप्पा जवळ घेतात, त्याला त्रास होतो, नख काढू नको. आई बरोबर आहे का पप्पा? आई का बरोबर आहे? आई तुमची शत्रू असते का? बरोबर. मग सगळ्यात महत्वाचं आपण या सगळ्या गोष्टीविषयी जागृत असलेलं चांगलं असतं. आता यापुढे पहिली एक गोष्ट आपण शिकलो की चुकीच्या वस्तू ज्यांनी कॅन्सर होतो हे कोणालाही आणून घ्यायचं. आपल्याला जे शिकवलं काय सांगशील आपल्याला? आजार होतो, कॅन्सर होतो. तर कॅन्सर कशाने होतो? मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपलं शरीर पेशींचं बनलेलं. तर काही लोक खातात, व्यसन करतात, पण ते मरेपर्यंत त्यांना कॅन्सर होत नाही. काही व्यक्तींना कॅन्सर होतो, पण आपण तो काही खातच नव्हतं, त्याला कसं झालं? म्हणजे तुम्ही चुकीचं सांगताय, बरोबर की नाही? मग तसं नाही, तुम्ही सांगत काही कॅन्सर कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो. कॅन्सर आपल्या शरीर पेशींचं बनलेलं आहे. पेशींच्या अतिरिक्त वाढीला म्हणजे एका जागेवर पेशींच्या गोळा तयार झाला, गाठ तयार झाली, तर त्यांनी त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं.
एक ठराविक काळात जर त्याचं निदान झालं तर कॅन्सर इलाज होऊ शकतो. परंतु ते हाताबाहेर गेलं त्याच्यानंतर डिटेक्ट झालं म्हणजे कळलं की आता कॅन्सर आहे, तर तो माणूस हादरून जातो. बरोबर. जरी अशी परिस्थिती यदा कदाचित कोणाच्या जवळच्या नातेवाईकाच्या आयुष्यात आली तरी पण आपली भूमिका काय असणार आहे? आपली भूमिका अशी असणार आहे की त्या व्यक्तीचे राहिलेले थोडे दिवस कसे झाले, आनंदात झाले, किंवा तो मरून. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं ज्यावेळी कोरोना झालं काही माणसं घाबरून गेली. कोरोना नाही झाला पण त्यांना वाटलं कोरोना झाला आता मी मरण. मग तसं असतं. आणि मग आपली भूमिका, आता तुम्ही खूप छोटे तर तुम्हाला खूप हाय लेवलचा कॅन्सर काय असतो हे आता ज्यावेळी तुम्ही एक ठराविक काळानंतर त्या क्षेत्रात जा, सायन्स हा विषय घेऊन पुढे जा, त्या क्षेत्रात तुम्हाला त्याची काठीण्य पातळी किंवा त्याच्या बरोबर अभ्यास आहे तो कळेल. पण सध्या खूप महत्वाचं तुमच्या, आता तुम्ही मोठी होता तर आता तुमचं किती वयोगट आहे, कितीच्या मुली आहे त्यामुळे तर सगळ्यात महत्वाचं आता या ज्या किशोर वयाच्या मुली आहेत मॅडमने सांगितल्याप्रमाणे HPV नावाची वॅक्सिन बाजारात अवेलेबल आहे. मुलांचा विषय थोडा तुम्हाला फक्त माहित असेल. तुम्हाला बहिणी आहेत का? आई आहे ना? हो. तुम्ही पण लक्षात ठेवा कोणती वॅक्सिन निघलेली आहे? HPV नावाची वॅक्सिन बाजारात आलेली आहे. ज्या मुली किशोर वयात येतात त्या वयापासून ते 35 वर्षापर्यंत लेडीज ही वॅक्सिन घेऊ शकते. आणि ती पिशवीचा, छातीचा, घशाचा कॅन्सर त्यांनी टाळला जाऊ शकतो. होतच नाही असं त्यांनी टाळला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या म्हणजे 60 वगैरे असं होण्याचे जे आहे प्रमाण ते कमी होऊ शकतं. तर त्याच्या काही वेळेस त्वचेच्या आजारामध्ये माणसांना सुद्धा ही वॅक्सिन देतात, HPV वॅक्सिन. पण ती कोणत्या कारणांनी घ्यायची आहे ती मुलींसाठी आणि बायकांसाठी काढली. संशोधनाच्या माध्यमातून असं लक्षात आले की ती माणसांसाठी पण ठराविक याच्यामध्ये कॅन्सरमध्ये किंवा ठराविक कॅन्सरची वाढ होण्यासाठी जाते. सगळ्यात महत्वाचं तुम्ही आतापासून काय शिकायचं? आतापासून बरं का? हे बाळा तो हसतोय तो बाळा काय शिकायचंय तुम्ही आतापासून? काय शिकायचंय तर तुमचं रुटीन. आई मारती, आई ओरडची, पैसा राग द्यायचा. त्यांनी काय भविष्यात अशा परिस्थिती ज्या वेळी आपल्यावर त्यावेळी ही लागलेली आईनं लावलेली ही शिस्त आणि तुम्हाला शिक्षकांनी दिलेले जे धडे तर ते जगण्यासाठी आणि इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी, जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपयोगी पडतात. चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. वाईट सवयी न हे होता लागतात. चांगल्या सवयी आपण लावून घ्याव्या लागतात. गप्पा बस असं म्हणावं लागतं. पण मुळात आपण खूप बडबड पाहिजे हे आपण स्वतः हे केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं चांगल्या सवयी लावा, चांगला आहार घ्या. चांगला आहार म्हणजे खूप फळं वगैरे नाही. तिथं भाषण झाले आज कॅन्सर होणे म्हणून काय आईला पण सांगायचं आज काय फळं आणा हे आणा. तुमच्या घरी जी होईल ती भाजी भाकरी 3-4 टाइम व्यवस्थित आणि खायची. हात धुवून नख काढून रोज आंघोळ, स्वच्छ कपडे आणि हे केल्यानंतर या सगळ्या कॅन्सर पासूनच नाही तर बाकीच्या सगळ्या आजारांमधून येऊ शकतो. बरोबर? वाचू शकतो. चालेल. समजलं सगळ्यांना? थँक्यू.